देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा माझे लागो तुझे चरणी देवा माझे लागो तुझे भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता वक्रतुंड महाकाय असं त्या जगन्मित्र नाग्याला भगवान परमात्म्याच्या नामाचं पिसं लागलं होतं. तसं पिसं आपल्याला संत आपल्या देहावर सतत उदास असतात. त्यांना देह दिला काय, न्याय दिला काय? ते संत होते म्हणून त्यांनी नामस्मरण केलं. आपल्याला पण सांगून गेले नामस्मरण करा, नामस्मरण करा.
असं ते आपल्याला सुद्धा सांगून गेले. ते तर सांगून दमले, आता आपण करायला पाहिजे नामस्मरण. हा आपला प्रश्न, करायचा का नाही ते आपला प्रश्न आहे. संतांनी सांगायचं काम केले. भक्त कधी पण बघा आपल्या देहावर उदास असतात, त्यांना देवाशिवाय काहीच दिसत नाही, काहीच नाही. म्हणून ते आपल्या देहावर उदास असतात आणि आशा पाश जे आहेत ते सर्व विसरून गेलेले असतात. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. भक्त ऐसे जाना जे उदास, भक्त ऐसे जाना जे देई उदास, भक्त ऐसे जाना जे देई उदास, भक्त कैसे जाना जे देई भक्त ऐसे जाना जे भक्त ऐसे जाना जे देई उदास, भक्त ऐसे जाना जे देई उदास, भक्त कैसे जाना जे देई उदास. गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. निवारोनी, गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, ओ विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. प्रथम चरणापर्यंत आलो तर दुसऱ्या चरणात महाराज काय म्हणतात तर विषय त्यांचा नारायण झालेला आहे. एकदा काय झालं, शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला.
नजराणा पाठवल्यानंतर तुकाराम महाराजांनी तो नजराणा परत पाठवला का? दिवटा छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. दिवट्या छत्री घोडे आम्हाला बरं पडत नाही, आम्हाला दुसरं काहीच नाही लागत, कारण आम्हाला सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. तुकाराम महाराज म्हणतात सोने नाणे आम्हाला मातीच्या समान आहेत, मातीच्या समान आहेत, दगडाच्या समान आहेत, असं तुकाराम महाराज म्हणतात. मग शिवाजी महाराज म्हणतात आम्ही फक्त तुम्हाला खुश करण्यासाठी पाठवलंय. तुकाराम महाराज म्हणतात आम्हालाच खुश करायचंय ना, तुम्ही एवढंच करा. काय करा? व्रत करा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, गळ्यात माळ घाला, एकादशी करा, उपवास करा, त्याच्याने सुद्धा आम्ही खुश होईल. याच्याही पुढे जाऊन सांगते काय करा तर आम्ही जेणे सुखी, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी, असं तुकाराम महाराज म्हणतात. तरी आम्ही खुश होऊ, तुम्ही जर नामस्मरण केलं तेवढाच आम्हाला आनंद आहे. नजराण्याची आम्हाला काहीच गरज नाहीये, हा तुम्ही परत घ्या, असं म्हटल्याबरोबर शिवाजी महाराजांनी ते ऐकून घेतलं. का तर तुकाराम महाराजांचा विषय नारायण झालेला होता, नारायणाशिवाय काहीच दिसत नाही, आणि त्याच्यात एकाच देवाचा उल्लेख केलाय. कोण? नारायण. नारायण म्हणजे तेच भगवान विष्णू, भगवान पांडुरंग परमात्मा एकच झाले. त्यांचा उल्लेख त्या चरणात केलाय. काही लोक आठवड्याचे देव पुजतात, 7 दिवसाचे 7 देव वेगवेगळे असतात. ज्या दिवशी ज्या देवाचा वार त्या दिवशी त्याचीच भक्ती करायची. आज सोमवार, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. ही झाली सोमवारची. लगेच सोमवार गेला की मंगळवारी नावच घ्यायचं नाही, डायरेक्ट मंगळवारी अनादि निर्गुण प्रगटली भवानी, 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 अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागुनी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, महिषासुर मर्दना लागुनी, महिषासुर मर्दना लागुनी. त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागुनी तुकावाची निर्वाणी. आईचा जोगवा मागेन, 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 जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. झालं. मंगळवार झालं, देवीची भक्ती केली. प्रत्यक्षात उदाहरण देऊ का तुम्हाला? स्टेटस बघा, स्टेटस. आज सोमवार आहे, आज महादेवाचं ठेवलं बरोबर, उद्या सकाळी डिलीट. मंगळवार आला, देवीचं ठेवलं, बुधवारी डिलीट, बुधवारी पांडुरंगाचं ठेवलं, गुरुवारी डिलीट. काय? एकच देव आहे. सगळे देव एकाच देवाचे अवतार आहेत, आणि सगळ्या देवांचा देव म्हणजे पांडुरंग परमात्मा, जो हा देवांचाही देव बैया माझा पंढरीराव. सगळ्या देवांचा देव पांडुरंग परमात्मा आहे. बुधवार आला की काय करतात? पांडुरंग परमात्म्याची भक्ती करतात. कशी करतात तर एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कांचे काम नाही आता. झालं, बुधवार झाला. गुरुवार आला की दत्तगुरूंची भक्ती करतात. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. गुरुवारी दत्तगुरूंची भक्ती करतात, आणि शुक्रवार आला की पुन्हा देवीची भक्ती करतात, पुन्हा देवीची भक्ती करतात. सत्वर पाव घे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव घे मला रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव घे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला,
शरण शरण जी हनुमंता तुम्हालो राम दूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा. शनिवार आला की हनुमंताची भक्ती करतात, रविवार आला की खंडोबाची भक्ती करतात. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. ओ माग्या तो माग्या वागरा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. अशी 7 दिवसाचे 7 देव ठरलेले असतात. त्यांची रोज वेगवेगळी भक्ती करतात. एकाचीच भक्ती करायची, कारण कुठल्याही देवाची भक्ती केली तरी एकच आहे. सगळ्या देवांचा देव एकच पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून सगळ्या देवांची भक्ती करण्यापेक्षा एकच देवाची भक्ती करायची. समजा आपण आज एका देवाची भक्ती केली, त्याला नवस केला, तो नाही पावला तर दुसरा देव पकडायचा. तो काही कुठला पावला आहे का? यो नाही पावला तर दुसरा विकत घ्यायला देव येतो. रोज 7 दिवसात 7 करण्यापेक्षा एकच देवाची भक्ती करायची असं तुकाराम महाराज सांगतात. आपण आता अभंगाकडे वळूया. तुकाराम महाराज सांगतात विषय नारायण झालेला असतो. नारायण नारायण नामाचा जप करतात कोण? ज्यांना भगवंताचं नाद पीस लागलेलं असतं ते नुसतं नारायण नारायण नावाचा जप करतात. नारायणाशिवाय त्याला काहीच दिसत नाही, काहीच दिसत नाही. इथे बघा, जिथं बघाल तिथं नारायण. अगदी गायीत सुद्धा नारायण. गायीत म्हणा आहेतच 33 कोटी देव. एखादा पाळीव प्राणी असला त्याच्यात सुद्धा नारायण दिसतो, कारण सगळ्यांच्या हृदयामध्ये नारायण हा असतोच. हृदय देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. प्रत्येकाच्या हृदयात देव हा असतोच. पण तसं हृदय जर ठेवलं तर, नाही तर तुम्ही म्हणा आमच्या हृदयात देव आहे, पण तसं हृदय पण ठेवलं पाहिजे तर देव राहील. विठ्ठल 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 तुकाराम महाराज म्हणतात नामस्मरणाचं पिसं लागलं पाहिजे. कसं लागलं पाहिजे तर भगवान परमेश्वराची जशी भक्ती मारुतीरायाने केली, मारुतीरायांनी केली रामाची भक्ती. रामाची भक्ती केली. रामरायांवर मारुतीरायाची एवढी निष्ठा होती की एकदा काय झालं, प्रभू श्री रामचंद्र प्रभू दरबारात बसले असताना तिथे वशिष्ठ मुनी आले. हे त्यांचे शस्त्र शिकवणारे गुरु होते. हे आले तिथे बसल्यानंतर वशिष्ठ गुरु, शस्त्र शिकवणारे गुरु रामचंद्र प्रभूंचे म्हणून सगळ्यांनी उभं राहून त्यांचा मान केला. पण मारुतीराया उभे राहिले नाही. वशिष्ठ ऋषींना राग आला. त्यांनी रामरायांना सांगितलं, रामा सगळे उभे राहिले, अगदी तू सुद्धा उभा राहिला, मग हा वानर का उभा राहिला नाही? असं म्हटलं बरोबर. मारुतीराया म्हणाले माझा एकच देव आहे, तो म्हणजे माझे रामचंद्र प्रभू. हे एवढेच माझे देव आहेत, दुसऱ्या कोणाला मी मानत नाही. फक्त रामरायांवर त्यांची एवढी निष्ठा होती. वशिष्ठ मुनींनी रामचंद्र प्रभूंना आज्ञा केली, रामा उद्या सूर्योदय व्हायच्या अगोदर या वानराचा शिरच्छेद झाला पाहिजे. असं म्हटल्यानंतर रामचंद्र प्रभूंना प्रश्न पडतो कोणाचं ऐकावं? भक्ताच. एक साईडला भक्त होता आणि एक साईडला गुरु होते. गुरूंची आज्ञा मोडावी तर भक्ताला वाईट वाटेल, भक्ताची आज्ञा मोडावी तर गुरूंना वाईट वाटेल. असं त्यांना प्रश्न पडल्यानंतर त्यांनी गुरूंची आज्ञा खरी म्हणून सकाळी सूर्योदय व्हायच्या अगोदर वशिष्ठ मुनी आले आणि सांगितलं, रामा आत्ताच्या आता याचा शिरच्छेद कर. भगवान हनुमंतराय नेमकेच तिथे प्रगट झालेले होते. रामचंद्र प्रभूंनी भात्यातून बाण काढला, बाण सोडला. मारुतीराय तिथेच रामरायांचे भजन करू लागले. रामचंद्र प्रभूंचे नामस्मरण करू लागले. नामस्मरण केल्यानंतर बाण लागणार तेवढ्यात तो बाण परत आला आणि रामचंद्र
रामचंद्र प्रभूंच्या भात्यात जाऊन बसला. हा झाला नामस्मरणाचा महिमा. राम नामाच्या जोरावर दगड सुद्धा पाण्यात तरले. कशामुळे? नामस्मरणामुळे. विषय नारायण झाल्यामुळे दगड सुद्धा पाण्यात तरले. एकदा राम सेतूचे काम चालू असताना नळ, निळ, जांबुवंत, सुग्रीव, हनुमंतराय हे सगळे तिथं एका दगडावर रा आणि दुसऱ्या दगडावर म असे दगड एक एक टाकून पाण्यात फेकत होते. ते दगड पाण्यात तरत होते. ते पाण्यात दगड तरत होते. आणि नंतर का? तर त्याच्यावर राम न होतं. नंतर दुपार झाली, जेवणाची सुट्टी झाली त्यांची. भगवान रामचंद्र प्रभू आले. रामचंद्र प्रभूंनी पाहिले हनुमंतराय काय करतायत. मागून पाहिले तर ते एका दगडावर आणि दुसऱ्या दगडावर म असे शब्द टाकून दगड पाण्यामध्ये फेकत होते. त्यांना आश्चर्य वाटलं. कोणाला? रामचंद्र प्रभूंना. माझ्या नावाने दगड पाण्यात तरतात, मग मी टाकल्यावर तर तरतीलच असं म्हटलं बरोबर. हनुमंतराय जेवण करण्यासाठी गेल्याबरोबर रामचंद्र प्रभूंनी काय केले? दगड घेतला आणि त्याच्यावर स्वतःचं राम नाव टाकून दगड पाण्यात टाकला. तो दगड बुडाला. दुसरा घेतला, तो पण बुडाला. तिसरा घेतला, तो पण बुडाला. नंतर भगवान रामचंद्र प्रभूंनी मागे वळून पाहिले तर त्यांना काय वाटलं? कोणी पाहिले तर नाही. कारण एखादा माणूस जर मोटरसायकल वरून खाली पडला, त्याला किती लागले ते बघत नाही. आपल्याला कोणी पाहिले का पडले ते ये बघते. म्हणून नामस्मरण करा. तर नामस्मरणाच्या जोरावर दगड पाण्यामध्ये तरले. रामचंद्र प्रभूंनी मागे वळून पाहिले तर काय? जोडोनिया कर उभा सन्मुख तो समोर. पाहतात तर हनुमंतराय हात जोडून मागे उभे होते. रामचंद्र प्रभू म्हणाले, हनुमंतराया तुम्ही कधी आलात? ते म्हणाले, मी तर तुम्ही जेव्हा पहिला दगड टाकला तो बुडाला त्याच वेळेला मी इथं उभा होतो. असे म्हटले बरोबर रामचंद्र प्रभू आईस्क्रीम सारखे गार झाले. तुझ्या नामाचा महिमा तुझा ना कळे मेघ श्यामा. नामा म्हणे आम्हा जन्मा गोड या तुझ्या नामाचा महिमा तुझा ना कळे मेघ श्यामा. तारे ते उत्तमा जन्म गोड यासाठी. हा झाला नामस्मरणाचा महिमा. राम नामाच्या जोरावर दगड पाण्यामध्ये तरले. दगड नामस्मरण करून दगड पाण्यात तरले. मग आपण तर माणसं आहोत, आपण पण तरलो पाहिजे. ऐकायला येत नाही, जाऊ द्या. अर्ध्याच मंडळींचा आवाज येते, बाकीचे कुठे आहेत? मागच्या मंडळी सगळे जागे आहेत का? कवरे क्षेत्राच्या बाहेरचे. हा. नंतर रामचंद्र प्रभू आईस्क्रीम सारखे गार झाले. ऐका, तुम्हाला आता मला कळलं कंटाळा आला असेल, पण ऐका तुमच्यासाठी थोडासा विनोद करते. एकदा काय झालं, मी लहान होती, कीर्तनकार नव्हती झालेली, तेव्हा मला आजीने एका कीर्तनाला नेलं. तिथे कीर्तन चालू असताना गायनाचार्य उभे होते. कीर्तनाचा अभंग होता शिवभोळा चक्रवती. हा अभंग कीर्तनकार महाराजांनी घेतलेला. गायनाचार्य त्यांनी प्रथम चरण उचललं. तेवढ्यात एक बेवडा माणूस स्टेजवर आला. काय आता बेवडा माणूस होता, त्याला कोणी ढकलून पण देऊ शकत नाही. भर कीर्तनात त्याला जर ढकललं तर काय होईल हे त्यांनाच माहिती आहे. त्याला कोणी ढकलून दिलं नाही. तो बेवडा माणूस आला आणि फुल पिऊन आलेला तो आला आणि डायरेक्ट माईक गायनाचार्याच्या हातातून धरला आणि महाराज म्हणणार प्रथम चरण सांगतात. तोर जो बेवडा माणूस होता त्याने गायनाचार्य म्हणून प्रमाण उचललं, चरण उचललं. काय उचललं तर शिवभोळा चक्रवती त्याची माय माझी चुलती असं चरण त्यांनी उचललं. आता यांना गप बस पण म्हणू शकत नाही आणि म्हण असं पण म्हणू शकत नाही. गाढवा पुढं गीता वाचल्यासारखं ते होतं असं म्हटलं बरोबर. त्यांनी ते ऐकून घेतलं. परत गायनाचार्यांनी नीट प्रमाण उचललं, हाकलून दिलं त्याला. परत तो आला
तिथे प्रमाण होतं, तिन्ही देव जसे परब्रह्मीचे ठसे. असं प्रमाण होतं. पुन्हा तो बेवडा माणूस आला. आता दोघं जण आलती. तो त्याला ढकललं म्हणून तो त्याच्या मित्राला सुद्धा घेऊन आला. पण प्रमाण मात्र त्यांनीच उचललं. काय उचललं? तिन्ही देव जसे परब्रह्मीचे ससे, असं प्रमाण त्याने उचललं. असं म्हटलं बरोबर तरी सर्व गप्प झाले. नंतर त्याला बाहेर काढून दिले. अशी काही लोक आहेत. हा झाला थोडासा विनोद केला. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांचा विषय नारायण झालेला असतो त्यांना जन नाही आवडत, धन नाही आवडत, माता नाही आवडत, पिता नाही आवडत. का? धन का नाही आवडत? धनाशिवाय तर माणूस नाही. संतांना तुकाराम महाराजांना एक माणूस म्हणतो, तुम्हीच तर म्हणता जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. असं म्हटलं बरोबर. तुकाराम महाराज म्हणतात सोने रुपये आम्हा मृत्यू का समान आहे. ते सुद्धा खरंय. आणि आम्हीच हे अभंग लिहिले, जोडून या धन उत्तम व्यवहारे. पण धन कामापुरतीच लागते. कारण आजच्या काळात धनाशिवाय कोणीच काही देत नाही. पैशाशिवाय आता माणूस पण नाही कुठला. असं आजच्या कलियुगात झाले. तर नामस्मरण करा. एकदा काय झालं, रंका वंका बंका हे तिन्ही जंगलातून जात असताना रुक्मिणी माता पांडुरंग परमेश्वराला म्हणाल्या, का हो तुमचे भक्त किती गरीब आहेत, त्यांना थोडी मदत करा. असे म्हटले बरोबर पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेला म्हणाले, अगं त्यांना काय नाही, त्यांना मदत केलेली आवडत नाही, त्यांना धन दिलेलं सुद्धा आवडत नाही. असं म्हटलं बरोबर धन दिलेलं आवडत नाही. त्यांनी लगेच भगवान पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेला म्हणाले, तुला बघायची का गंमत? ती म्हणाली हो. असं म्हटलं बरोबर भगवान परमात्म्याने आपल्या हातातला सोन्याचा कडा खाली फेकला. तो जाऊन त्या जमिनीवर पडला. तिथून नेमके वंका चाललेले, वंका रंका बंका हे तिघ जण चाललेले. त्याच्यातून रंका जो होता ते पुढे आला. त्याला दिसलं हा सोन्याचा कडा आहे. त्याने हात नाही लावला. त्याने पाहिलं. मग तो म्हणाला, आपल्याला याची गरज नाही, आपल्याला फक्त देव पाहिजे. त्या रंकाने त्याच्यावर माती ढकलली, पुढे गेला. नंतर त्याची वंका पत्नी मागून आली. तिने ते पाहिले. तिला विचार पडला, आपले पती इथं कशासाठी थांबले असावे. तिने ती माती उचकून बघितली तर त्या खाली सोन्याचे कडे होते. सोन्याचे कडे होते म्हणून तिला वाटलं, माझ्या पतीने याला स्पर्श केला नाही, मी सुद्धा का करू. कारण ती पतिव्रता होती. पतिव्रते जैसा भरतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. म्हणून तिने सुद्धा त्याच्यावर माती ढकलली व पुढे निघून गेली. नंतर शेवटून बंका तिची पोरगी आली मागून. तिला वाटलं, आपले आई बाबा इथे कशासाठी थांबले असावेत. तिला कळलं तिथे सोन्याचा कडा आहे. हे पाहून ती रडू लागली. आई बाप मागे वळून पाहतात तर काय, आपली मुलगी रडतीये. तिच्या आईने विचारले, बाळा काय झालं, का रडतीयेस? असं म्हटलं बरोबर. ती म्हणते, आई बाबा तुम्हीच तर म्हणता सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, मातीच्या समान आहे, तरी तुम्ही याच्यावर माती का टाकली? म्हणजे याच्यावरून बघा आई बापापेक्षा मुलगी किती अनपेक्षित भक्त आहे. असे अनपेक्षित भक्त पांडुरंग परमात्म्याला आवडतात. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. विषय तो त्यांचा विषय तो त्याचा झाला नारायण. विषय तो त्याचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता.
जनधन माता पिता नवडे जनधन माता पिता नवडे जनधन माता पिता विजय तो जनधन नारायण नवडे जनधन माता पिता नवडे जनधन माता पिता नवडे जनधन माता तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, काय म्हणतात तर तिसऱ्या चरणाकडे वळण्या अगोदरच्या चरणाचा थोडा विचार करूया. माता का आवडत नाही तर माता जर कैकेयी सारखी असेल ना तर ती आवडत नाही. जर माता ती आवडत नाही, तिचे जरी नाही ऐकले तरी दोष लागत नाही. पिता जर हिरण्यकश्यपासारखा असेल, नास्तिक असेल, त्याचं नाही ऐकले तरी चालत आहे, त्याचे दोष लागत नाही. भाऊ जर दुर्योधनासारखा असेल, अजिबात आवडत नाही. आणि बहीण जर सुरपेनख्यासारखी असेल, ती तर अजिबात आवडत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नावडे जनधन माता पिता. जन सुद्धा आवडत नाही. का तर प्रकाराचे तीन तुका म्हणे जन, असे तुकाराम महाराज म्हणतात. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, निर्वाणी गोविंद. गोविंद हा सदा पाठी उभा असतो. कसा उभा असतो? भगवान परमात्मा आपल्या भक्तांचे रक्षण नेहमी करतो. पुढे उभा राहे सांभाळीत, या घालनी वरावे, या घालनी वरावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे मागे पुढे उभा काय सांभाळीत, पुढे उभा काय सांभाळीत. आलिया गादनी वारावे, आलिया गादनी पडिये देव बाबू पूर्वा विवाह, पडिये देव बाबू पूर्वा विवाह, पडिये देव पूर्वा विवाह, पडिये देव बाबू. हिरण्यकश्यपाने भक्त प्रल्हादाला मारण्याचा किती प्रयत्न केला? 3-4 वेळा प्रयत्न केला तरी तो मारला नाही. का तर त्याच्यावर भगवंताची कृपा होती. तो गर्भात असल्यापासून नामस्मरण करायचा. त्याला नामस्मरण, जरी तो राक्षस कुळातला असला तरी तो देवाचा भक्त होता. तो एवढा भक्ती करायचा. एक दिवशी त्याच्या बापांनी म्हणजेच हिरण्यकश्यपूने त्याला विचारले, का रे तू एवढा भक्ती करतोस, तुझा देव आहे तरी कुठे? आणि हिरण्यकश्यपूला वरदान होतं की तुला कोणी मारू शकणार नाही. त्याने तपश्चर्या करून त्याने ब्रह्मदेवाला प्राप्त करून वरदान मागून घेतलं होतं. काय तर तो सकाळी मरणार नाही, दुपारी मरणार नाही, आत मरणार नाही, बाहेर मरणार नाही, आकाशात मरणार नाही, जमिनीवर मरणार नाही, कोणाच्याच हातून तो मरण पावणार नाही, असं त्याला वरदान होतं. एवढा नास्तिक होता, त्याच्या एवढा नास्तिक अजून कोणीच नाही, इतका तो नास्तिक होता. त्याला त्याच्या दरबारातल्या लोकांनी हरी असा जरी शब्द घेतला तरी त्याच्या पायातली आग मस्तकात जायची. एवढा तो नास्तिक होता. आणि शेवटी त्याचा मुलगाच नामस्मरण करणारा जन्माला आला. त्याला एवढा राग यायचा की त्याने त्याला मारायचा प्रयत्न केला. काय केलं तर एकदा त्याला वरून खाली ढकलून दिले. कुठून? उंच टेकडीवरून, डोंगरातून खाली दरीत ढकलून दिले. तो पण पडला, पण त्याने
त्याने पडता पडता सुद्धा नारायण नारायण नावाचा जप केला. भगवान विष्णूंनी त्याला वरच्या वर झेललं तेव्हा तो वाचला. दुसऱ्या वेळी काय केलं, गरम तेलात त्याला टाकले तरी तो नारायण नारायण केलं, त्या तेलाचं सुद्धा पाणी झालं. हा कशाचा महिमा, नामस्मरणाचा. परत प्रयत्न केला, त्याची बहीण होळिका हिला बोलवलं, तिच्या मांडीवर दिलं. त्याला काय वाटलं हा शेवटचा प्रयत्न, हिच्या मांडीवर दिलं आणि हिला जर खालून अग्नी लावायला सांगितला तर हा जळून भस्म होईल. पण तेव्हा सुद्धा तो मांडीवर गेला, नारायण नारायण नावाचा जप केला. जी होळिका होती त्याला जी जाळायला आलती ती स्वतः राख झाली आणि भक्त प्रल्हाद जशाच्या तसाच राहिला. आणि एक दिवशी हिरण्यकश्यपूने त्याला विचारले, तुझा देव आहे कुठे, कुठे आहे तुझा देव, सांग लवकर. असं म्हटलं बरोबर त्याने खांबाकडे बोट केले. खांबाकडे बोट केल्याबरोबर हिरण्यकश्यपूला राहावा, त्याला वाटलं चेष्टा करतोय. त्याने त्या खांबावर धाडकन लात मारली. लात मारल्याबरोबर त्याच्यातून एक प्रकाश बाहेर पडला. त्या प्रकाशात अर्ध शरीर माणसाचं आणि अर्ध तोंड सिंहाचं असा एक अवतार बाहेर पडला. तो म्हणजे भगवान विष्णूंचा नृसिंह अवतार. का घेतला, भक्ताचे रक्षण करण्यासाठी. भगवान विष्णूंना तो अवतार घ्यावा लागला. त्याला वरदान होतं हिरण्यकश्यपूला सकाळी नाही दुपारी नाही, जमिनीवर नाही आकाशात नाही, कधीच मरण येणार नाही. भगवान विष्णूंनी युक्ती तशीच केली, माणसाच्या हातून नाही, अर्ध शरीर नराचं आणि अर्ध शरीर सिंहाचं असं केलं. आणि त्याला आत नाही बाहेर नाही, जो उंतर असतो ना दरवाजाचा त्याच्यावर भगवान विष्णू परमात्मा बसले आणि त्याला जमिनीवर नसून मांडीवर घेतले आणि आपल्या नखांनी, कुठल्या शस्त्रांनी नाही तर नखांनी त्याचे पोट फाडले आणि तिथे त्याचा वध केला. का अवतार घेतला, भक्ताच्या रक्षणासाठी. भगवंत आपल्या भक्तांच्या सदा पाठीशी असतो. त्यांची पाठ तो कधीच सोडत नाही, पण कधी भक्ती केली तर. जसं भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं तसं द्रौपदीचं सुद्धा केलं, ध्रुव बाळाचं केलं, अनेक जणांचं रक्षण केलं. पायी पाठीशी घातला आपण पुढा राहिला, माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात. तर भगवान परमात्म्याने अर्जुनाला पुढे घातले व स्वतः मागे राहिला. द्रौपदीच्या पुढे राहून रक्षण केलं, अर्जुनाच्या मागे राहून रक्षण केलं. म्हणून भगवान परमात्मा संकटाच्या वेळी कधी पण भक्तांचे रक्षण करतात. हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात निर्वाणी गोविंद असं मागे पुढे, असं मागे पुढे, निर्वाणी गोविंद असं मागे पुढे, निर्वाणी गोविंद असं मागे पुढे. एक साखरे पडोने दी पडोने आई साखरे पडोने दी पडोने दी. विषय तो त्यांचा नाना नारायण, विषय तो त्यांचा नाना नारायण. पडोने दी पडोने पडोने दी पडोने विजय तुझ्यांचा नाना नारायण, विजय तुझ्यांचा नाना नारायण, विजय तुझ्यांचा नाना नारायण, विजय तुझ्यांचा नाना नारायण, विजय तुझ्यांचा नाना नारायण. पुढच्या चरणाकडे वळण्या अगोदर
वारकरी संप्रदायाप्रमाणे भजन करूया. सगळ्यांनी हात वरती घ्या. विठोबा मागच्यांनी हात वरती घ्या. सगळ्यांनी हात वरती घ्या. जय जय विठोबा जय जय विठोबा खाली गायला लावले. जय जय विठोबा म्हणून दिसत नाही तरी मला तुम्ही मागची सगळी दिसतायत. तुम्ही नसले दिसत तरी तुमचे हात मला दिसतायत इथून. तुम्ही जर हुशार असाल तर तुमच्यापेक्षा 2 पट हुशार आहे मी. सगळ्यांनी हात वरती घ्या. परत सगळ्यांनी मारुतीचं भजन करूया. सगळ्यांनी मागच्यांनी पण आता. रघुपती राघव राजा राम राजा राम पतित पावन सीताराम. माग म्हणा मागच्यांनी. रघुपती राघव राजा राम राजा राम पतित पावन सीताराम. हात वरती घ्या. रघुपती राघव राजा राम राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम राजा राम पतित पावन सीताराम. वा 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 काय माग म्हटलंय. मला वाटलं आता विक्रोळीच्या रेल्वे स्टेशन पर्यंतच आवाज जातोय का तुमचा. एवढं चांगलं सांगितलं मी भजन करा भजन करा. यावेळी हात वरती घेतले पण माग कोणी म्हटलं नाही. माग म्हणायला काही अडचण आहे का. नाही ना. फक्त नामस्मरण तोंडाने करायचंय आणि हाताने टाळ्या वाजवायच्या तेवढंच करायचं. वासुदेवा माग म्हणा माग. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा.
आवाज सांगायची. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. आता पण याच्यातली जेवढी प्रामाणिक होती का त्यांनीच भजन केले. जरी मला तुम्हाला वाटत असेल मला दिसत नाही मागचं, तरी मला इथलं सगळं दिसतं. इथून मागचं खुर्चीवर बसलेले खाली बसलेले सगळे दिसतात मला इथून. जरी तुम्हाला वाटत असेल नाही हिला काही दिसत नाही म्हणून, मला सगळं दिसतंय. त्यामुळे मला कळतंय कोण किती प्रामाणिकपणे भजन करतंय ते. तुकाराम महाराज म्हणतात नामस्मरण करा, नामस्मरण करा. मी एवढं सांगतोय नामस्मरण करा, तरी त्याच्यातली फक्त 100 पैकी 50% जण नामस्मरण करतात. का? दुसऱ्यांना काही प्रॉब्लेम आहे नामस्मरण करायला. आणि कीर्तनात जे झोपतात, ऐका, कीर्तनात जे झोपतात त्यांना का झोप लागते माहिती का? त्यांचं झोपण्यामागचं कारण एकच, त्यांना त्यांचं पाप आडवं आलं. घरी तुम्ही किती पण कीर्तन बघाल पण इथला आनंद इथेच असतो. तो टीव्हीत बघून भेटत नाही. प्रत्यक्षात पाहण्यात आणि टीव्हीत बघण्यात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून इथं आल्यानंतर तरी नामस्मरण करा. कीर्तन कशासाठी करतात? झोप लागण्यासाठी का? हॅलो, कीर्तन सांग होया हरी रूप, होया हरी रूप, होया कीर्तन सांग, कीर्तन सांग होया कीर्तन चांगलंय. कशासाठी करतात? आपण त्याच्यात हरिरूप व्हावं. आणि जे कीर्तनात बसतात ते हरिरूप असतात, हरीच्या रूपात असतात. म्हणून कीर्तन ऐकायचं असतं. आणि आजकालची तुम्हाला एक स्थिती सांगते. काही अशी माणसं असतात, म्हणजे सगळीच नाही, ज्यांना काही कळत नाही अशी जे असतात, जर अशी पकवणारी माणसं असतात. त्यांना जर काही कीर्तनातलंच माहीत नसेल, नामस्मरण म्हणजे काय हेच माहीत नसेल, ते ना समजा एखादा असा माणूस आलाय दुसऱ्या गावातून, त्याला हबापाचा अर्थ कळत नाही, कशाचाच अर्थ कळत नाही. समोर बॅनर लावलेला असला ह बाप, तर त्या अर्थ काय करतो बघा, ऐका, ही सत्य परिस्थिती आहे. ह म्हणजे काय? हळूच. भ म्हणजे भजे, प म्हणजे पळवणारे. हळूच भजे पळवणारे. आता आम्ही भजे कशाला पळवू? महाराज लोकांना हबाप ही पदवी लागलेली असते का? हबापाचा अर्थ हरी भक्त परायण, हरीचे भक्त म्हणून त्यांना हबाप बोलतात. पण काही लोक असा हळूच भजे पळवणारे असा अर्थ काढतात. आता भजे पळवायची काही गरज? आम्हाला देव सगळं देतोय तरी आम्ही भजे का पळवावे असे काही लोक अर्थ काढतात. नाचायचंच आहे, कीर्तनात नाचा. काही लोक डीजे समोर जाऊन नाचतात, डीजे समोर लावतात आणि डीजे समोर नाचतात. काय अर्थ आहे का त्याला? अजिबात नाही अर्थ त्याला. ती आजकालची फॅशन झाली आहे कलियुगातली. पण तसं न करता नाचायचंय, नाचायला बंदी नाही करत, पण कशावर नाचा?
कीर्तनात नाचा. नाचायचं तेवढं नाचा. कशात? कीर्तनात. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे अंगी, नाचो कीर्तनाचे अंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे अंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे अंगी, नाचो कीर्तनाचे अंगी. नाचायचंच आहे तर नामदेव महाराज म्हणतात कीर्तनात नाचा. जेवढं नाचायचं तेवढं नाचा. कशात? कीर्तनात. आता या वर्षी मी पायी पंढरपूरची वारी केली. 77 नंबरच्या दिंडीत मी होती. आम्ही अख्ख्या दिंडीत नाही, अख्ख्या दिंडीत पावल्या खेळलो. पण पंढरपूरला दूध पंढरीच्या समोर असं नाचलो. डीजे समोर कसं नाचतात, पण आम्ही एक ऐका नाही तर तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला सांगते स्वतःच डीजेवर नाचतात. असं समजू नका. पखवाज होता, गाणारे गायक होते, टाळ, वारकरी असे सगळे होते आणि तिथे आम्ही गोल करून नाचत होतो. कुठं? पंढरपूर मध्ये पोहोचल्यावर दूध पंढरीच्या समोर. कसं नाचत होतो? डीजे सारखं. पण तिथं डीजे लावला नव्हता. आम्ही नामस्मरणात नाचत होतो. जसं सांगितल्याप्रमाणे नाचू कीर्तनाचे रंगी, तसं आम्ही भजनाचा आनंद तसा घेत होतो. नाही तर तुम्ही म्हणाल महाराज लोकांना शिकविज्ञान स्वतः कोरडं पाषाण. पण मी तुम्हाला सांगतेय, पण आम्ही तिथं डीजे लावला नव्हता, स्पीकर सुद्धा नव्हता. आम्ही पखवाजाच्या तालावर नाचत होतो. असं नाचा ना, या तुम्हाला कोणीच काय म्हणत नाही. आणि हरीचे जे भक्त असतात त्यांना जर कोणी त्रास दिला तर भगवान परमात्मा अजिबात सहन करून घेत नाही. भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही एक वेळ मला त्रास द्या, पण माझ्या भक्तांना त्रास दिलेला मी अजिबात सहन करून घेणार नाही. थोडं पण सहन करून घेणार नाही, मग ते कोण पण असो. जर माझ्या भक्तांना कोणी त्रास दिला तर त्यांनी माझ्या समोरच यावं. आणि भगवंत त्याला ज्याने त्रास दिला त्याच्या कर्माची फळ त्याला देतच राहतो. विसोबा खेचर माऊलींना त्रास दिला, पण पुन्हा ते माऊलींना शरण सुद्धा गेले. माऊली म्हणजे फक्त माऊली नसून जगाची माऊली होती. जगाची माऊली म्हणजे ज्ञानेश्वर महाराज यांना विसोबा खेचरांनी पहिले त्रास दिला. मुक्ताबाईंनी नेलेलं खापर फोडलं, पण नंतर त्याच मुक्ताबाईंनी विसोबा खेचराला उपदेश केला आणि तो त्यांना शरण केला. 1400 वर्ष तप केलेले चांगदेव महाराज यांना उपदेश मुक्ताबाईंनी केला. आणि जर हरीच्या भक्तांना कोणी त्रास दिला तर भगवान परमात्मा ऐकून घेत नाही. मग ते कोणते पण भक्त असो, जनाबाई, मुक्ताबाई, तुकाराम महाराज, एकनाथ महाराजांना त्रास दिलता, त्याला फळं पण भेटलेली. एक मुसलमान माणूस होता, भगवान शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावर येऊन तो 108 वेळा थुकला. किती? 108 वेळा. 8 वेळा थुकल्यानंतर शेवटी 109 वेळी त्याचं तोंड सुजलं. नंतर तरी शांतीब्रह्म त्यांना ही पदवी लागलेली होती. कोणाला? एकनाथ महाराजांना. त्यांना राग म्हणजे काय हे माहीतच नव्हते, तरी ते सुद्धा त्यांना काय बोलले नाही. त्यांनी ऐकून घेतलं, त्यांचेच पाया पडल्या. का? तू माझ्या अंगावर 108 वेळा थुंकलास म्हणून मला आज गंगेची 108 वेळा आंघोळ झाली. कशामुळे? तुझ्यामुळे झाली. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्याच्या पाया पडतात. मग एकनाथ महाराजांनी त्याला प्रसाद दिला व सुखी केलं. म्हणून हरीच्या भक्तांना कोणी त्रास दिलेला भगवंताला आवडत नाही. त्रास देणे म्हणजे त्यांची चेष्टा करणं किंवा त्यांना ओरडणं किंवा त्यांचा मजाक उडवणं, चेष्टा करणं, मस्करी करणं, हे भगवंत ऐकून घेत नाहीत. एक ना एक दिवस त्याच्या कर्माची फळं
त्यांनाच देतो. हेच माझ्या भंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे सत्य कर्मा वावेचाय, तुका म्हणे सत्य कर्मा वावेचाय, तुका म्हणे कर्मा वावेचाय, तुका म्हणे कर्मा वावेचाय.